भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर अहिल्यानगर विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर झालेले प्राजक्त तनपुरे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या भगिनी आणि प्राजक्त तनपुरे यांच्या मातोश्री उषाताई तनपुरे यांनी त्यांचे या प्रसंगी औक्षण केलं आणि विजयासाठी शुभेच्छा दिल्या. आईचे आशीर्वाद घेऊन तनपुरे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मला विधान परिषदेची उमेदवारी दिल्याबद्दल भाजपाच्या पक्षश्रेष्ठींचे मी आभार मानतो. संख्याबळ पाहता माझा विजय सोपा असला तरी मी गाफील राहणार नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि सभापती राम शिंदे यांच्यासह मला महायुतीची साथ मिळेल अशी प्रतिक्रिया तनपुरे यांनी व्यक्त करत शरद पवार यांना सोडण्याचा निर्णय अवघड होता असं सांगत इतक्या वर्षांचं भावनिक नातं आमच्यामध्ये तयार झालं होतं असं सांगितलं आहे. मतदारसंघातील कार्यकर्ते व मतदारसंघाच्या विकासासाठी मी हा निर्णय घेतला असल्याचंही तनपुरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आणि आज आता उमेदवारी अर्ज एसनान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुंगे, राहुरी. नाही, भाजपमध्ये येण्याची कारण मी आता काल विस्तृतपणे सर्व मीडियाला सर्वांना सांगितलेले आहे. आता पक्षश्रेष्ठींचे मी मनापासून आभार व्यक्त करेल की मला विधान परिषदेची ही उमेदवारी या ठिकाणी जाहीर झाली आणि सर्वांचा विश्वास सार्थ करून सर्वांना बरोबर घेऊन या निवडणुकीला आम्ही सामोरे जाऊ आणि निश्चितपणे संख्याबळ बघता आणि विजय जरी सोपा असला तरी देखील कुठल्याही प्रकारचे गाफील न राहता निवडणुकीच्या पद्धतीने सामोरं जाऊन आम्ही विजय खेचून आणू असा मला विश्वास आहे. यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री असतील राधाकृष्ण विखे पाटील साहेब, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेब असतील, माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील असतील, सर्वच महायुतीचे आमदार, माजी आमदार, पदाधिकारी सर्वांचं मोलाचं योगदान या ठिकाणी मिळेल अशी मला अपेक्षा आहे आणि सर्वांच्या साथीनं आम्ही मोठा विजय संपादन करू असा विश्वास मला आहे. पवार साहेबांची साथ सोडण्याचा निर्णय निश्चितपणे सहज नव्हता निर्णय, हा सोपा नव्हता. एवढ्या वर्षाचं सगळं एक भावनिक नातं असतं, त्याला थोडं कठीण मला गेलं. परंतु शेवटी दुसरा मतदारसंघातल्या जनतेचा, मतदारसंघातल्या सर्व कार्यकर्त्यांचा देखील विचार करून त्या विचाराचा देखील आदर करणं कुठेतरी मला क्रम प्राप्त होतं. पण निश्चितच साहेबांची किंवा पक्षाची साथ सोडणं माझ्यासाठी सोपं नव्हतं. सर्वप्रथम मी खरं भारतीय जनता पक्षाच्या पक्षश्रेष्ठींचं मनापासून आभार व्यक्त करेन की मला अहिल्यानगर विधान परिषदेच्या या निवडणुकीमध्ये पक्षानं उमेदवारी देऊन माझ्यावरती जो विश्वास ठेवला त्याबद्दल पक्षश्रेष्ठींचं मनापासून मी आभार व्यक्त करेन. आता थोड्याच वेळात जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेब आणि जिल्ह्यात उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे आणि महायुतीचे आमदार, नगरच्या महापौर यांच्या उपस्थितीमध्ये काही वेळाने माझा अर्ज या ठिकाणी दाखल करणार आहे. महाविकास आघाडीमध्ये राजकीय श्रद्धांजली वापरली आहे, वाहिली आहे मला आणि ढोंग बंद करा विकासाची. आता मी त्यांच्यावर काय बोलणार नाही. शेवटी ज्याला त्याला आपली मतं व्यक्त करायचा अधिकार असतो, मी काय त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. मी माझ्या मतदारसंघातली, जिल्ह्यातली माझी समीकरणं बघून माझ्या कार्यकर्त्यांच्या मताचा मान राखत हा निर्णय घेतला आणि निश्चितपणे या मिळालेल्या संधीचा माझ्या वैचारिकतेतून जे काय राज्यातल्या जनतेचे प्रश्न सभागृहात मांडण्याची मला जी काय संधी मिळेल त्या संधीचं सोनं करायचा मी प्रयत्न करेन. मी शेवटी विरोधक हे माझेच पूर्वीचे सहकारी आहेत, त्यांनी काय टीका टिप्पणी करणं ह्याच्यावर मी काय प्रत्युत्तर कोणाला देऊ इच्छितो. तुमच्या प्रवेशाच्या वेळी मुंबई तुमच्याच मतदारसंघाचे आमदार आम्ही नाही, आता इतर कोणी नव्हतं, फक्त पालकमंत्री येणार होते. परंतु मला वाटतं मनोज जरांगे पाटलांचं जे काही आंदोलन होतं त्यामुळे अचानक ते काही होऊ शकले नाही. पण प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार सुजयदादा विखे पाटील होते, त्यामुळं असं काही बाकी इतरही कोणी आमदार नव्हते. सुजयदादा विखे पाटील आणि प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत होते. राणी लंके उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, काय आता मी त्याच्यावर मी काय बोलू इच्छित नाही. काय शेवटी आता विरोधी पक्षाचा त्यांचा निर्णय, कोणाला उमेदवारी द्यायची, काय द्यायची, हा त्यांचा निर्णय आहे. त्यामुळे ते
महाविकास आघाडी हा त्यांचा निर्णय घेईल, त्यावर मी काय बोलून उपयोग नाही. महायुतीमध्ये जे लोक इच्छुक होते त्याचं पण नाव आहे, बाकीचे लोक सुद्धा आहेत, तर त्याची बेरीज तुम्ही. हा, निश्चितच शेवटी प्रत्येकाला उमेदवारी करण्याची इच्छा प्रत्येकाला असते. तो लोकशाहीमध्ये पक्षाच्या विचारधारेमध्ये सर्वांनाच उमेदवारी मागण्याचा अधिकार असतो. माझं आणि त्यांचं बोलणंही झालं होतं काही दिवसापूर्वी. त्यावेळेस मी त्यांना जर उमेदवारी मिळाली तर मी शुभेच्छाही त्यांना दिल्या होत्या. तुमचंही मी काम करेल, आपण एकाच तालुक्यात घ्याल असे मी त्यांना बोलणे आमचं काही दिवसापूर्वी झालं होतं. शेवटी उमेदवारी मागणं हा सर्वांचा अधिकार असतो, परंतु शेवटी उमेदवारी मिळाल्यानंतर पक्षातील सर्व आम्ही एकत्र येऊन, मला खात्री आहे त्यांच्याशी मी संवाद साधेल आणि सर्वजण एकत्र येऊन आम्ही या महायुतीतर्फे इलेक्शनला सामोरं जाऊ. महायुतीमध्ये राष्ट्रवादीने या जागेवर दावा केलाय नगरच्या, आणि जर निर्णय नाही योग्य झाला तर वेगळा विचार करू असाही इशारा दिलाय. नाही, माझ्या काय असं कानावर आलेलं नाही. त्यांनी काल जाहीर केली भूमिका. माझ्या नाही कानावर, तुमच्याकडनं मी पहिल्यांदा ऐकतोय. माझ्या कानावर अशी काय आलेलं नाही. कालच सुरेंद्रताईंची माझी भेट झाली, सौंदीला ताई देखील आल्या होत्या. आमची काही यावर चर्चा तशी झाली असती, पण तशी काही चर्चा नाही. ताईंनी अत्यंत आम्ही बोलणं आमची व्यवस्थित गप्पा होत्या, त्यांचं मी स्वागत केलं. असं काय असतं तर ताई मला कालच बोलले असतं, पण अशी काही चर्चा सुरेंद्रताईंची माझी काय झाली नाही. महाविकास आघाडीतच कुठेतरी बिघाडी झाल्याचे चित्र सध्या निर्माण झालंय, कारण की थोरात साहेबांनी ससाने असतील किंवा चव्हाण यांना उमेदवारी अर्ज देण्याचं सांगितलं, पण एकीकडे राणे यांची सुद्धा उमेदवारी अर्ज भरते. कसं पाहताय? नाही, आता त्यांच्याकडे काय चाललंय ह्याच्यावरती मी आज टिप्पणी करणं योग्य नाही. शेवटी आता मी महाविकास आघाडीचा घटक होतो, पण आज मी त्यांचा घटक नाहीये. त्यामुळे त्यांच्यामध्ये काय विषय असतील याच्यावरती ते बोलणं माझं काम नाही. ते त्यांच्याविषयी ते आपण त्यांनाच विचारलेलं योग्य राहील. पण तुम्ही संपर्क करणार का? तुमची मित्र नाही, माझी राजकीय पक्षाविरहित सर्वांचीच मैत्रीचे संबंध आहेत. इनफॅक्ट माझ्या पक्षातल्या लोकांची तर एकदम भावनिक संबंध आहेत. पण आता शेवटी हा राजकीय निर्णय आहे, त्यामुळे शेवटी आता महायुतीच्या सर्व पक्षांना बरोबर घेऊन पुढे जाणं हे माझं काम आहे. मामांशी काही चर्चा झाली नाही, हा प्रश्न तुम्ही सातत्यानं मला विचारताय, परंतु आमची काही चर्चा काही दिवसापासून नाही. त्यांनी काही संपर्क केला करण्याचा प्रयत्न नाही. नाही, तर आमचा संपर्क राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक होती त्यावेळेस संपर्क झालेला, त्यावेळेस बरीचशी चर्चा झाली. त्यानंतर मात्र आमची काही राजकीय चर्चा झालेली. थँक्यू. S9 मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी.